नमस्कार मैत्रिणींनो, मी राधा पाटील माझ्या परमसखी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर हा बघा, हा आहे माझ्या बेडरूमचा अवतार. मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे. गौर से देखो. तर हे बघा, फक्त 2 दिवस थोडंसं लक्ष न दिल्यामुळे, थोडं दुर्लक्ष केल्यामुळे काय झाली आहे ही रूमची अवस्था. इग्नोर माय अवतार. आणि आता मी करणार आहे सगळं पटपट क्लीन. कारण 2 दिवसापूर्वी थोडंसं कंबर दुखत होती, इतर काही त्रास होत होता, थोडं डल वाटत होतं, त्यात माझं शिवायचंसुद्धा काम होतं, त्यामुळे तिकडे लक्ष दिलं. ते सगळं पहिलं तब्येतीकडे लक्ष देऊन नंतर मग त्यात सोबत शिवायचं काम केलं. ते सगळं झाल्यावरती आता आलेलं आहे इकडे. हे जास्त काही नाही, 8-15 दिवसाचे कपडे दिसत असले तरी हे फक्त 2 दिवसाचे कपडे आहेत. आणि ह्यात हे 2 बेडशीट्स आणि चादर जे असतात छोटेवाले ते असल्यामुळे हे एवढा मोठा ढीग दिसत होता. तर ते वेगळं केल्यानंतर फक्त एवढेच हे कपडे आहेत आणि ते मी आता पटपट घडी मारते. तर काही माझे जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना वाटत असेल की किती पसारा आहे या बाईच्या घरात, पण तसं काही नाही आहे. हा पसारा एक ना एक दिवस प्रत्येकीच्या घरात येतो, जी लोक खरोखर बिझी असतात आणि जे एवढंच आपलं जेमतेम 2 कामं करून रिकामटेकडे असतात त्यांना तर हा काही पसारा दिसणारसुद्धा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर इतकं काही वाटणारसुद्धा नाही. उलट ह्यांना समोरचीच माणसं आळशी किंवा म्हणजे काहीतरी वाटतील, पण माझ्या बाबतीत असं नाही आहे. मी काय करते ते माझं मलाच माहीत असतं आणि आपलं रुटीन चाललं असतं. आपण आपल्या दुनियेत मस्त असतो. आम्हाला दुसरीकडे वाकून बघायलासुद्धा फुरसत नसते आणि आम्ही बघतसुद्धा नाही. तर असं करत मी आता सगळे कपडे फोल्ड करून ठेवणार आहे आणि हे फोल्ड करून आता कपाटात ठेवणार. बघा, जेमतेम 10-15 मिनटात फोल्ड झाले, पण इकडे येऊन बघायलासुद्धा सवड नव्हती, त्यामुळे मी हे असंच सगळे ठेवले होते. आणि आजारी असल्यामुळे मग थोडं एक दिवस कपडेसुद्धा धुतले नव्हते. मग 2 दिवसाचे म्हणून मी एका दिवशी कपडे धुतले आणि मग ते धुवून काढल्यामुळे आता ते व्यवस्थितच ऊन पडत असल्यामुळे छान वाळून आले आहेत आणि मी ठेवत आहे. जे काही असे फ्रिलचे लहान मुलींचे फ्रॉक असतात ते मी असे फोल्ड करून त्याला मग त्याचीच जे आपण बॅकला जी काही हे असते ना रिब्बन, तीच मी त्याला 2 वेळा म्हणजे गुंडाळून गाठ मारते. आता तुम्ही बघितलं असेल त्याप्रमाणे, जेणेकरून जागा स्पेस कमी असतो. ॲक्च्युली दुसरं एक पॅकेट आहे त्याच्यात मी ठेवते, पण तुम्हाला ते एकदा नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर हा जो कॉर्नर होता हा मुळीच दिसायला असा नव्हता. आणि हे आहे माझं ATM कार्ड. तर हे बघा, आता वरचं झालं. तर असं चुटकी वाजवून दाखवलं तर एवढ्या चुटकी वाजवण्यासारखी हे काही क्लीन होत नाही. ह्याला आपण आपली मेहनत करावीच लागते. चुटकी वाजवून फक्त चुटकी वाजवली जाते, कामं तर काहीच होत नाहीत. आणि हे आता मी इथं बघत आहे चुटकी वाजवून, पण असं काही वाजवल्याने झालेलं नाही आहे. तर आता हे मलाच करावं लागणार आहे. तर मी आज ठरवलं आहे की थोडंसं जिथं आपण बेडशीट, पिलो कवर, चादर वगैरे जे काय ठेवतो ते ड्रॉवरसुद्धा म्हणजे थोडं अस्ताव्यस्त झालं आहे, ते सुद्धा लावून घ्यावं. तर जे काय पहिला समोर आहे ते घडी काढलं, त्यानंतर ड्रॉवरमधलं काढून मग ते सुद्धा थोडं व्यवस्थित ठेवलं. जे काही थोडं मुस्कटलेलं होतं माझ्यामुळे किंवा मिस्टरांच्या हातून ते सगळं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ते सगळं हळूहळू एक वस्तू ठेवले. कसं आहे ना, रोज आपण ह्यात हात लागत नाही आणि कधीतरी घाई गडबडीत काढून ठेवून होतं आणि नंतर ठेव थोडं राहतं. काय बिझी असल्यामुळे असं होऊन जातं, समजून घ्या. त्यानंतर मग जेव्हा कधी टाईम भेटतो किंवा बघू आपल्यालाच वीट येतो तेव्हा आपणच काढून टाकतो. तर सगळं ठेवून झाल्यानंतर मी आता हा कॉर्नर करणार आणि हे आहेत माझे कस्टमरचे कपडे. तर इथं भरपूर काही आहेत. तर